जय महाराष्ट्र। मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेद चॅनल मध्ये स्वागत करते। आपण बघणार आहोत करटोळी या भाजीचे फायदे। जर का चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। तर करटोळीला रानकारले असे देखील म्हणतात। तर ही भाजी दिसायला थोडीशी कारल्यासारखीच असते। तर तुम्ही मला कॉपीराइट येत असल्यामुळे मी इमेजेस डाउनलोड करून घेऊ शकत नाहीये गुगल वरून। तर तुम्ही गुगल वरती जाऊन ज्या काही वनस्पती मी सांगत आहे ते सर्च करू शकता। तर चला तर मग बघूयात करटोळीमध्ये फायबर्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याच्यामुळे ही भाजी पचनाला खूप फायदेशीर आहे। करटोळीच्या भाजीचे कंद हे मूळव्याधासाठी खूप फायदेशीर आहे। ह्या कंदाला तुम्ही भाजून खायचं आहे, कच्चच भाजून खायचं आहे। ह्याची भाजी वगैरे काही बनवायची नाहीये, त्याच्याने मूळव्याधामध्ये खूप तुम्हाला फायदा होईल। मूळव्याधामध्ये होणारे रक्तस्राव देखील करटोळीची भाजी थांबवते। करटोळीची भाजी ही आतड्यांच्या तक्रारींसाठीही चांगली आहे। आतड्यांचे कोणाला जर त्रास असतील तर त्यांनी करटोळीच्या भाजीचं सेवन नक्कीच करा, तुम्हाला भरपूर फायदेशीर ठरेल। मधुमेहामध्ये देखील ही भाजी खूपच फायदेशीर आहे। आता आपण नॉर्मल म्हणजे कारलं जरी बघितलं आपण तरी पण ते मधुमेहासाठी चांगलं आहे, त्याच्यावरती मी पुढे व्हिडिओ बनवेनच। पण ही भाजी देखील तुम्हाला मधुमेहामध्ये खूपच फायदेशीर आहे। करटोळीच्या भाजीमुळे शरीरातील ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते। रक्तामधलं साखरेचं प्रमाण जे असतं ते खूप बॅलन्स राहतं। या व्यतिरिक्त याच्यामध्ये कॅलरीज देखील असतात। भाजी डोळ्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे। या भाजीमुळे तुमचं ब्लड प्युरिफायर चांगलं होतं, म्हणजे रक्त शुद्ध होण्यास मदत होते। कोणाला व्हायरल इन्फेक्शन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये होत असतील तर तुम्ही करटोळीच्या भाजीचं सेवन नक्कीच करा, त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल। ही भाजी डोकेदुखीला खूपच उपयुक्त आहे। या भाजीची जी पानं असतात ते पानं तुम्हाला घ्यायची आहेत, त्याचा रस काढायचा आहे। रस काढून तुम्हाला मिरे टाकायचे आहेत। नारळाचं जे पाणी असतं ते 2-3 चमचा टाकायचं आहे। चंदन म्हणून मिळते ते देखील तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि डोक्याला मसाज करायचा आहे। याच्याने देखील तुम्हाला खूपच फायदा होईल। दम्यामध्ये उचकी वारंवार येत असेल, उचकी थांबत नसेल तर तशा लोकांनी करटोळीच्या भाजीचं सेवन करा। कोणाला लघवीचे आजार असतील, किडनीचे प्रॉब्लेम असतील, काही म्हणजे किडनीचे आजार असतील तर तशा लोकांनी देखील या भाजीचं सेवन करा। वारंवार तोंडामध्ये लाळ सुटणे, काही इन्फेक्शन झाले असेल, सलायवा ज्याला आपण म्हणतो, वारंवार तोंडामध्ये सलायवा तयार होणे, इन्फेक्शनमुळेच ही सलायवा जास्त लाळ सुटत असते आपल्या तोंडामध्ये, तर तेव्हा देखील तुम्ही ह्या भाजीचं सेवन करा। 3 ते 4 दिवसात तुमची लाळ गळणे पूर्णपणे बंद होईल। जर का कोणाला मळमळ करत असेल, ऍसिडिटी असेल तरी देखील तुम्ही ह्या भाजीचं सेवन करू शकता। तर ह्याचे सेवन कसे करायचे आपण बघूया। ही एक भाजी आहे, भाजीप्रमाणेच तुम्ही ह्याला शिजवून देखील खाऊ शकता, किंवा कारल्याचा आपण ज्यूस 1 कप 2 कप किंवा अर्धा ग्लास कारल्याचा ज्यूस वगैरे पितो तशा प्रमाणे देखील याचं तुम्ही सेवन करू शकता। चला तर मग भेटूयात अशाच एक नवीन माहिती सोबत। धन्यवाद।